जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशा नवनवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पाहूनच घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. बाबांना संपवलं, आता तुझी बारी आहे. आईची सुपारी देणाऱ्या आयुषीच्या गुन्ह्यात नवा ट्विस्ट आला आहे. ते व्हॉट्सअप स्टेटस ठरलं शेवटचंच. आईचा मर्डर, 14 कोटीची प्रॉपर्टी अन चुलत भावासोबत प्रेम. आयुषीच्या क्राईम स्टोरीत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. जयपूरमध्ये आईच्या हत्येची सुपारी देणाऱ्या LLBच्या विद्यार्थिनीचा गुन्ह्यामध्ये आता एक धक्कादायकच वळण आलं आहे. फक्त 2 दिवसाचे आयुष्य उरले आहे. हे व्हॉट्सअप स्टेटस होते का अभांगी आईचे, जिला स्वतःच्याच पोटाच्या मुलीच्या डोक्यातील सुगावा लागला होता. जयपूरमध्ये आपल्या सख्या आईची सुपारी देऊन हत्या घडवून आणणाऱ्या आयुषीच्या गुन्ह्याची कथा आता अत्यंत भयानक वळणावर येऊन पोचली आहे. LLBच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या एका उच्च शिक्षित मुलीने केवळ संपत्ती आणि नोकरीच्या हव्यासापोटी हे कृत्य केले की यामागे आणखी काही वेगळे कारण आहे याचा शोध घेताना आता पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. 14 कोटीचं अफाट संपत्ती आणि सरकारी नोकरीच्या या वादात आता एका नाही तर 2 मृत्यूंचे गुंट निर्माण झालं आहे. आई नीरज शर्मा यांच्या हत्येचा तपास पोलीस करत असतानाच मृत महिलेचे भाऊ म्हणजेच आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी समोर येत एक खळबळजनक दावा केला आहे. राकेश शर्मा यांच्या मते या कुटुंबात झालेला हा पहिला संशयास्पद मृत्यू नाही. याआधी एप्रिल 2025 मध्ये आयुषीचे वडील विजय वनिष्ठ यांचा झालेला मृत्यू देखील नैसर्गिक नव्हता, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. वडिलांच्या मृत्यूचीही नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी आता मामांनीही केली आहे. त्यामुळे आता केवळ आईची हत्या कोणी केली हा प्रश्न उरलेला नसून या दोन्ही मृत्यूमागे एकच मास्टरमाइंड तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. आयुषीचे वडील विजय वनिष्ठ हे राजस्थान उच्च न्यायालयात कोर्ट मास्टर म्हणून कार्य करत होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबात वाद सुरू झाले. विजय यांच्या प्रश्नात सुमारे 14 कोटी रुपयाची स्थावर आणि जंगम संपत्ती मागे उरली होती. कुटुंबियांच्या आरोपानुसार वडिलांच्या मृत्यूनंतर आयुषीचे सर्वात आधी अनुकंपा तत्त्वावरील सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी ती आईवर दबाव टाकत होती. पेटते कपडे, मतरलेला नारळ आणि 3 प्रयत्न आईला घराबाहेर काढून संपवण्यासाठी आयुषीचा थरारक कट समोर आला आहे. दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आयुषीने एक वेगळाच राग काढला आहे. आई तिच्या दिव्यांग भावावर जास्त प्रेम करायची आणि आपल्या घरात नेहमी एकटं पाडलं जायचं, असा दावा तिने केला. आईसोबतचे संबंध अनेक वर्षापासून खराब होते आणि त्यांच्यात नेहमी भांडणे पण व्हायची, असे तिने पोलिसांना सांगितले. पण केवळ घरगुती वादातून कोणी आईचा काटा काढू शकतं का, असा प्रश्न पोलिसांना पडत आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संतापजनक आणि धक्कादायक खुलासा आयुषीच्या मामाने केला आहे. घरात झालेल्या एका मोठ्या भांडणादरम्यान आयुषीने आपल्या आईला थेट धमकी दिली होती. ती म्हणाली होती, पप्पांना मारलं तर तू काय चीज आहेस. या कथित धमकीनंतर घाबरलेल्या नीरज शर्मा यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवले होते, ज्यावर लिहिले होते, बस 2 दिवसाचे आयुष्य उरले आहे. मामा राकेश शर्मा यांच्या सांगण्यानुसार विजय वनिष्ठ हे आजारी नक्कीच होते,
मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. अचानक त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत नातेवाईकांना अंधारात ठेवण्यात आले आणि घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले होते, ज्यामुळे संशय बाळगला होता. या गुन्हेगारी कथेत आता आणखी एक पात्राची एंट्री झाली आहे. ते नाव म्हणजे बलराम. हा आयुष्याचा चुलत भाऊ असून घरच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात आणि वादात तो आयुष्यासोबत असायचा, असा नातेवाईकांचा आरोप आहे. सध्या पोलीस बलरामचा कसून शोध घेत आहेत. 7 लाखात जन्मदात्या आईची सुपारी, सरकारी नोकरी, कोट्यावधीच्या संपत्तीसाठी लेक झाली हैवान. जयपूर पोलीस दलाच्या DCP रंजिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार नातेवाईकांनी वडिलांच्या मृत्यूबाबत आणि संपत्तीच्या वादाबाबत दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून त्या दृष्टीने तपास सुरू आहेत. आयुष्य अत्यंत चालाक आणि तीक्ष्ण बुद्धीचे आहे. ती पोलिसांच्या अनेक प्रश्नांना अगदी सामान्यपणे उत्तरे देते, मात्र लहानपण किंवा वैयक्तिक गोष्टी निघाल्यास अचानक शांत होते. त्यामुळे आता तिची मानसिक स्थिती आणि गुन्ह्यामागचा खरा हेतू समजून घेण्यासाठी मानसशास्त्राची मदत घेण्यात जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, कारण अशाच नवीन बातम्या ह्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.